श्री गुरुचरित्र अध्याय 14वा श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियसा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे अम्मा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामध्ये जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियसा तया साई देव दुजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्ता हो रे अंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन साई देव प्रखरी नमन माथा ठेवणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयाशी शक्ती कैची आम्हासी सांग मागे ने एका आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसे विनंती करोने पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार योनी महाक्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलवितसे आजी जाता तया जवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मनन कैचे आपणासी संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तक ठेविता चिंती न करी म्हणून या भय सांडून या तुआ जावे क्रूर यवना भेटावे संतोषुनी प्रिय भावे पुनरपी पाठविल अम्मापाशी जो वरी तू परतवनी येशी असो आम्ही भुवनी तू आली असंतोषी जाऊ आम्ही तेथून तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लाधोनी निघाले सायदेव ब्राह्मण जिथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांत यम जैसा यवन दुष्टपरी असा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र झाला वैचकित मनी श्री गुरुशी जातसे कोप आलिया ओळंबियासी गेला यवन कोपत ओळंबियासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची अपिल्यासी केवी सर्पतो कवने परिग्रासी तैसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याची कैसे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण मृत्यू काय करी ज्याची नाही मृत्यूचे भय याची यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय जासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशिक्षित केला भ्रमित होऊनी शरीर स्मरण त्यासी नाही त्वरत ज्वाळा होय जास्ती जागृती होणी परियसी प्राणांते कपितेसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येथे पाचारी लेखवन जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो वेळी संतोषी निद्विजवर आला ग्रामा वेद वक्त्र गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरणास दर्शना देखोनिया श्री गुरुशी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अद्यत संतोषिनी श्री गुरुमूर्ती द्वयाद्विज अश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकवणी श्री गुरुचे वचन कर जोडणी न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा विन देखा राहू न शके क्षण एक येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनय विप्रभावसी संतोषणी विनयसी श्री गुरु म्हणती तयवेळी कारण असे अम्मा जाणे तीर्थ सती ए दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शने ज्याने संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकाळ अरिष्ट केली दुःखे म्हणून हस्ती ठेवी त्या मस्तके भाक देती ते समस्त शिष्य समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारे कवी नवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविल इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो नृसिंह सरस्वतापाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायनदेव वर प्रधानम नाम चतुर्दश अध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त